नमस्कार मंडळी, मी पुष्पाज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहूया शिमला मिरचीची भाजी. अशी भाजी की ती थोडी आगळी-वेगळी पद्धतीची बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली ते. चला तर मग शिमला मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी दोन मोठ्या साईजच्या शिमला मिरची आणि दोन मोठ्या साईजचे कांदे थोडेसे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत. थोडेसे मोठे मोठेच ठेवायचे आहेत. त्यानंतर इथं 2 टोमॅटो आणि 2 कांदे मोठ्या साईजचे बारीक कापून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथं मसाल्यामध्ये हळद, थोडीशी धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर थोडेसे जिरे, मोहरी लागणार आहे, थोडीशी साखरसुद्धा लागणार आहे. इथं आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ, 2 चमचे इतकं बेसन पीठ, त्यानंतर अर्धी वाटी दही आणि 2 चिमूट हिंग. चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया. इथं मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल टाकून घेणार आहे. इथं तेल तापले. आता त्याच्यामध्ये मी थोडासा मोठा कापलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून घेणार आहे. आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी हे कांदा आणि शिमला मिरची शिजवून घ्यायचं आहे तेलावर. थोडासा ब्राऊन कलर आला कांद्याचा आणि शिमला मिरचीचा की समजायचं आहे की आपली मिरची शिजलेली आहे. शिमला मिरचीचा कलर चेंज झाला आहे पहा. असा कलर चेंज झाला की समजायचं 70% इतकी आपली शिमला मिरची शिजलेली आहे. त्यानंतर मी याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. मी इथं कढई परत तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल टाकून घेणार आहे. आणि या भाजीला थोडंसं तेल जादा लागतं, भाजी चमचमीत होते. मग तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया. थोडासा हिंग टाकून घेणार आहे. त्यानंतर बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चांगला लाल आला पाहिजे तोपर्यंत भाजत राहायचा आहे. अशा प्रकारे कांदा भाजला पाहिजे आपला, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथं टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे. इथं टोमॅटो आणि कांदा आपला पटकन शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकणार आहे, 2 चिमूट इतकं. मिठाने टोमॅटोचं गाळ होण्यास पटकन मदत होईल आणि कांदा पण शिजून निघेल, म्हणून मी मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकून एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजून निघेल. इथं मी 2 ते 3 मिनिट असं झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. 2 मिनिटांनी मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटोचा गाळ पूर्णपणे झालेला आहे. अशा पद्धतीने गाळ करून घ्यायचा आहे. इथं थोडंसं परत तेल टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा इतकं. तुम्ही पाहू शकता. एका साईडला सरकवून घ्यायचं आहे हे आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा. त्याच्यानंतर थोडी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. इथं अद्रक लसूण व्यवस्थित तळल्या गेलं पाहिजे. अद्रक लसूण तळून झालं की त्यानंतर मी थोडंसं बेसन पीठ पण टाकून घेणार आहे. इथे बेसन पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. असं लाल असं झालं पाहिजे आणि त्याचा एक खमंग असा वास पण सुटतो. वास सुटला की समजायचं आपलं बेसन पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे. इथे व्यवस्थित बेसन पीठ भाजलं की सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतले आपला मसाला. त्यामध्ये आपण मिरची, हळद, काळा मसाला आणि धना पावडर टाकून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि दही टाकायचं आहे. एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण दही टाकतो ना त्यावेळेला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे. जास्त फास्टवर ठेवलं
तर दही असल्यामुळं ते फाटतं, त्यामुळे मसाला व्यवस्थित बनत नाही. त्यानंतर आपण 1 वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे. आणि हो, लागणारं साहित्य आपल्या भाजीला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, जाऊन चेक करा. आणि लक्षात ठेवायचं आहे, ही भाजी थोडीशी घट्ट असते, त्यामुळे याच्यात जास्त पाणी टाकायचं नाही. ही भाजी घट्टच छान लागते खायला, चपातीसोबत, भाकरीसोबत, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. त्यानंतर इथं मी 3 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. खूप छान आहे बनवलं. भाजीला तेल सुटेपर्यंत. तुम्ही पाहू शकता 3 मिनिट झाले आहेत. इथं भाजीला किती छान असं तेल सुटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती चमचमीत अशी भाजी दिसते आपली. त्यानंतर इथं मी शिमला मिरची आणि कांदा टाकून घेणार आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाजी पाहायलाच इतकी सुंदर आहे, तर खायला किती सुंदर असेल. त्यानंतर मी इथं झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटासाठी हे झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिट झाले की आपण भाजी चेक करूया. तुम्हीच पहा किती छान भाजी दिसते ती. आपली शिमला मिरची पूर्णपणे शिजलेली आहे. इथं भाजी बनवून रेडी आहे. आणि खरंच ज्यांना खरंच शिमला मिरची त्याच पद्धतीची बनवून कंटाळा आला असेल ना, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खरंच उत्तम आहे. त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.